Do you love me, Matthew? I do. Honestly? Yes. Secretly, but honestly. हो हा दर येऊ तर सकाळी सगळे चिल्ले पिल्ले वॉटर पार्कला जाऊन आले आम्ही. झोपी वगैरे काढले आणि नंतर मग 4 वाजता आम्ही निघालो सायलानी बाबाला जाण्यासाठी. कारण जेव्हा पण मी लातूरला येते ना तर तेव्हा मी प्रत्येक वेळेस सायलानी बाबाला जाते, म्हणजे जातेच. गाडीवर जाणं हो किंवा चलत जाणं हो, एक तरी वारी माझी असते म्हणजे असतेच. त्याच्यामुळे मग आज चालायला टाईम नव्हता, कारण आम्हाला घरून निघायलाच उशीर झाला होता. मग चलत जायचं म्हणलं ना तर घरी यायला अंदाज झाला असता, म्हणून आम्ही गाडीवरच निघालो. मी, वहिनी आणि आदिती म्हणजेच माझ्या बहिणीची मुलगी, आम्ही तिघीजण गेलो होतो. आणि बाळूचं आम्ही चहाची धक्का चालू होतं ना, तर इथं बाळूचं चालू होतं की लहानपणी माझी टाळू माकली नाही, माझं टाळू कशी उडते, माझा हा खड्डा पडल्याने वाटते, असं चालू होतं त्याचं सारखंच. म्हणून मी आईला म्हणली की तू टाळू माकली नाही बाळू. तर आता मी फायनली आले सैलानी बाबापाशी. जर वेळेस नाहीत दुकानं बंद असतात, मला काहीच घ्यायला जमत नाही. गल्ल्यात पैसे फक्त टाकते आणि मी जाते पाया पडून दर्शन घेऊन. पण आज होते दुकानं, त्याच्यामुळे गुलाबाचे फुलं वगैरे घेतले होते इथं. कारण देवाला आलं ना तर काहीतरी घेतलं तर बरं वाटतं, नाही तर मग नुसतं यायचं आणि पाया पडून जायचं ते पण बरोबर वाटत नाही. म्हणून मी घेऊन दर्शन वगैरे घेतलं खूप वेळ. आणि नंतर कुठेतरी मग त्या दोघी गेल्या त्यांच्या आजीकडे, कारण तिच्या आजीचं घर जवळ आहे. त्यांना किती वेळ लागला, अर्धा तास कंप्लीट मी बसली असेल त्यांची वाट बघत. नंतर त्या दोघीजणी आल्या मग, आणि मग त्यांचं चालू होतं तिथं फेऱ्या घालायला. आणि त्यांना 7-11 अशा फेऱ्या घालाव्या लागतात. मग त्यांनाच मी म्हणलं की त्या आदिती नको म्हणत होती, पण मी म्हणलं नाही 5 तरी फेरी घालावीच लागते, म्हणून मनात नसताना पण ती फेऱ्या घालत फास्ट. बघ मामीच्या 3 झाल्या बघत बघत. पळा मी बसते इथं, लक्ष ठेवत तुम्हाला. 3 चौथी होती आता आदितीची. हां हो, जप करावं लागतं सैलानी बाबाचा. सैलानी बाबा की 2 4 दिन म्हणा. हां 4 5 झाल्या 5. 1 2 शिकवायला लागली आदितीला मी. झालं का? हां चला आता. आज आदितीनं कसं तरी मग फेऱ्या घातल्या मामीबरोबर, आणि नंतर इथं गल्ल्यात पैसे टाकायला चालू आहेत. दर्शन देवाचं आज घेतलं थोडंसं मनातून तिनं, तर तिची इच्छा नव्हती तरी पण आमच्यामुळं घेतली तिनं कसं तरी. कारण ती जास्त करून ना विठ्ठलाला मानते, त्याच्यामुळे तिला दुसऱ्या देवावर कोणावर विश्वास नाही. तरी पण आमच्यामुळं ती आज आली होती इथपर्यंत. तर आता आम्ही फायनली निघालो आहे महागारी निघालो आहे, आणि काही खाल्लं नाही असं तर होणारच नाही. कारण खाण्याचा खजिना पुढे भरपूर होता, काय खावं काही नाही आम्हाला समजत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही गेलो आता ठिकाण्याला जिथं खजिना आहे तिथं. खूप सारा होता, हे खायचं का ते खायचं, ते खायचं हे खायचं चालू होतं आमचं. पण नंतर फायनली डिसाईड झालं की आम्हाला काय खायचं आहे. तर आता पुढे समजलंच की आम्ही काय घेतलं आहे खायला तर. आणि वहिनीला इथले खाण्याचे खूप सारे ठिकाण माहिती आहेत की इथं लई चांगलं आहे तिथं लई चांगलं आहे, त्यांना माहिती असतं. आम्हाला काही शक्यतो माहीत नसतं, कारण इकडल्या जास्त म्हणजे इकडल्या भागात यायचा आम्हाला काही एवढा संबंध येत नाही. सैलानी बाबाला जरी आलो ना तरी आम्ही म्हणजे रिंग रोडनी जातो महागारी, त्याच्यामुळे इकडे येण्यात येत नाही. पण आज जावरून संध्याकाळी आईची ओटी भरायची होती, म्हणून आम्हाला गजरे बघायचे होते, त्याच्यासाठी आम्ही आज इकडून आलो होतो. काय खायला वेळ खायला बसले. आम्ही बाहेर आलो तरी खाल्लं नाही असं होतच नाही. सुरून लोक काही राहतच नाही. सुरूनचा विषय नाही काय, सुरून नाही काय. खावा खावा खावा. तर फायनली आम्ही भेळ खाल्ली आणि तिथून निघालो. आणि खरंच भेळ खूप म्हणजे खूप छान होती भेळ. म्हणजे मी जशी विचार करत होते मला कशी भेळ पाहिजे होती,
तशी भेट मला तिथे मिळाली. त्याच्यामुळे मग चांगलं वाटलं मला पण पाहिजे तसे. नाहीतर एखाद्या ठिकाणी काय होतं आपण घोगतो हे खायचं ते खायचं म्हणून, पण मनासारखं काही भेटत नाही. काहीतरी त्याच्यामध्ये कमी असतं. पण वाटतं उगाच खाल्लं नसतं तर बरं झालं असतं असं वाटतं एखाद्या ठिकाणी. पण तिथली भेळ मी जशी म्हणजे इमॅजिन केलं होतं तर तशीच भेळ तिथं आम्हाला मिळाली. त्याच्यामुळे मग छान वाटलं आणि मग तिथून आलो एकदा घरी. पण आम्हाला शेवटी गजरा काही भेटलाच नाही. आम्ही गजरा न घेताच घरी आलो. तर घरी आल्याच्यानंतर मी तर सगळी तयारी केली. तिघीची 3 ताटं वगैरे मांडणी केली. पण अनारसे करायचं राहून गेलं. आम्ही खूप खोकलो त्या दिवशी. अनारसे पाहिजे होते. पण आमचा हा कार्यक्रम जो आहे ना अचानक ठरला. त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही करता आलं नाही. पेढ्याचा बॉक्स फक्त घेऊन आली होती मी येताना. बाकी काय शक्यतो नाही जमलं. आणि मी यायची त्या दिवशी पुरण घातलं होतं. त्या दिवशीच धोंडे करून ठेवले असते. पण ते पुरण घालून पण आज 4 दिवस झालं होतं. आणि नंतर मग आमचा हा कार्यक्रम ठरला. धोंडे पण करण्यात नाही आले. फक्त साधं सिंपलच ओटीचं सामान वगैरे ठेवलं सगळं. आणि इथं आईला साडी नेसायला लावली. आमची आई साडी नको म्हणत होती. बळच त्या दिवशी साडी नेसायला लावली आईला. आणि मग पाट्यावर बसली. पण तेवढा छोटासाच डेकोरेशन केलं होतं तरी आईला किती आनंद झाला. आईचा आनंद बघून ना आम्हाला पण भारी वाटलं. कारण प्रत्येक आईला आपल्या मुलांनी जे पण काही केलेलं असतं ना तर ते भारी वाटतं, मोठेपणा वाटतं त्यांना पण. म्हणून मग त्या दिवशी वटीचा जो कार्यक्रम केला छोटासाच, पण तोच आईला कितीतरी आनंद देऊन गेला असं आम्हाला वाटलं त्या दिवशी. आमचं पण समाधान झालं की बरं झालं आम्ही असा कार्यक्रम केला. तरी एक राहूनच गेलं. कारण अचानक कधी कोणता कार्यक्रम केला पण त्यात काही राहिलं नाही असं तर होतच नाही. सगळा कार्यक्रम केला आणि मग शेवटला आमच्या लक्षात आलं की आम्ही पायच धुवलो नाही त्या दिवशी. कारण आम्ही एकच सैल्याने बघून उशिरा आलो संध्याकाळी. आणि आल्याच्यानंतर तिथून तयारी केली. आणि ही जी बदवी बहीण आहे ना बवाळलेली, तर तिला सांगितलं होतं की तू तयारी करून ठेव सगळी. पण तिनं काहीच केलं नाही. हो म्हणजे काहीच केलं नाही. फक्त ताटा करून ठेवले तिघीचे ते, बाकी काहीच नाही केलं. मग नंतर आल्याच्यानंतर मग गडबड झाली. कारण साड्या वगैरे चेंज करायच्या होत्या आम्हाला पण. त्याच्यामुळे आम्ही त्यातच आरी पडलो. बाकी काहीच नाही करण्यात आलं. म्हणून तेवढं एक राहून गेलं. नंतर करायचा प्लॅन ठरला होता. पण आधी सगळी ओटी वगैरे भरली आणि मग नंतर कसं करायचं उलटं झालं असतं. म्हणून मग नाही केलं आम्ही काहीच. तर आता इथं आम्ही सगळ्यांनी ओवाळून घेतलं आईला. मी तर पहिल्यांदा सगळ्यांनी ओवाळून घेतलं आणि नंतर साड्या दिल्या. कारण ना फॅनमुळे ना दिवा राहतच नव्हता. आणि दिवा तिथं असल्यामुळे व्यवस्थित साड्या वगैरे देता येत नव्हत्या आणि बसता पण येत नव्हते व्यवस्थित. त्याच्यामुळे आधी ओवाळून घेतलं, ताट बाजूला ठेवलं आणि मग नंतर साड्या दिल्या. आणि मग आम्हाला लक्षातच नाही आलं की वटी तशी भरायची नसते. वरी काहीतरी थोडेफार दक्षिणा ठेवायचा असतो. आमच्या लक्षात नाही आलं. पण रागिनीनं नंतर 100ची नोट ठेवली. तेव्हा आम्हाला वाटलं की रागिनी कशी आहे, तिला आठवणीत होतं पण तिने आम्हाला सांगितलं नाही की वरी पैसे ठेवावे लागतात. आम्हाला पण माहिती होतं की पैसे ठेवावे लागतात पण लक्षातच नाही आलं आमच्या. नंतर आम्ही दिले सगळ्यांनी पैसे. आणि मग इथं आईचं छान असं चौघीने मिळून फोटोशूट केले, व्हिडिओ केले, फोटो काढले. सगळं व्यवस्थित आमचा छोटासा कार्यक्रम पार पडला. अचानक कार्यक्रम पार पडला होता. आम्ही गेलो सैलानी बाबाला. तिथून पिणारेस का? का तुला प्यायचंय का? तू पिऊन दे मला. लहान लागले बसून मला उष्ट पाणी दे आता. माया वाढते, प्रेम वाढते. हा उष्ट पिल्यावर प्रेम वाढतं म्हणा. ही साडी रागिनीने आणलेली होती. असलीच गुलाबी साडी मधव्या बहिणीने आणली होती. आणि माझी तर काय सगळ्यांपेक्षा वेगळीच आहे साडी. साधे सिंपल आहे. तरी पाय धुवायचे राहिले. अचानक ठरलं. आम्ही एक जण गेलती गोलाईमध्ये, एक जण गेलतो आम्ही सैलानी बाबाला. त्यामुळं काहीच तयारी झाली नाही आमची. चला जेवढी आहे तेवढी चांगली झाली म्हणायचं. चला मग आता आमचा स्वयंपाक चालू आहे. आता जेवण बनवायचं. अगं त्यांना कशाला मी, माझ्याकडे मोबाईल आहे. काय तयारी करत असेल. म्हणलं मंगळवारी बिर्याणी करू. ती बिर्याणी मसाला आणता पण बायला मला बिर्याणी करायला लागतं. कोण मी म्हणलं ग बायला मला बिर्याणी करायला लागतं का. मला नाही मसाला भात करायचा, आपण मंगळवारी बिर्याणी करू. आणि नाही म्हणली. वा पिऊ कुंकू हळद कुंकू लावायला लागली आईला. आता पाया पडायचं. हा लावलं का आता पाया पडा आता आईच्या. हा साडी दे पिलू. हा साडी देते आईला. हे बघ ही साडी दे. हा दे ती साडी. हा दे साडी आईला. हा दे साडी. आईला साडी दे. अगो माय हा सिद्धर. हा हा घे म्हणा आई साडी माझ्याकडून घे म्हणा. नेस म्हणा आईला. पाया पड. पाया पडा ते पडा.
हो लिकरू गुडाचं झालंय का आहा गेलं नाही मस्त आहे बघ साडी ती उकल बरं गुलाबी उकल बरं ती हा उकल बघू दे की त्याचा पदर ही ती कसला आहे इथं आमचं बघून पिऊन पण हळदी कुंकू लावली आणि साडी वगैरे तिच्या मम्मीने जी साडी आणली तीच साडी हातात दिली आणि नंतर पाया वगैरे पडली पाया पडलेला व्हिडिओ यात आलाय का नाही आलं मी लक्ष नाही केलेलं पण तिने पाया पडली होती नंतर ती घरात गेली मग आईला म्हणली की साडी उकलून तरी बघ कशी आहे तर ह्या साड्या आमच्या आईला इतक्या आवडल्या होत्या ना अक्षरशः आई म्हणली ना की ज्यांच्या घरी साडी आहे ना त्यांच्या घरी जाऊन फोटो काढून आणा त्या साडीचा तेव्हा तुम्हाला समजेल की मला कसली साडी पाहिजे तर आम्हाला वाटलं असली कसली साडी पाहिजे आईला कसली साडी पाहिजे आई म्हणायची नवीन निघालेल्या आहेत पण आम्हाला काय माहिती की ही साड्या जुन्या झाल्यात आता म्हणून आमच्या गावात तर भरपूर साड्या होत्या पण मला माहितीच नव्हतं की नेमकं आईला कसली साडी पाहिजे तर त्याच्यामुळे ना मी साधी साडी घेऊन आली होती कारण चांगल्या साड्या आणल्यानंतर आई घालत नाही काठापदराच्या वगैरे कसं दवयाच्या मनाने नको वाटतं तशा साड्या अवजडा होतात त्याच्यामुळे मग हलक्या साड्या बऱ्या वाटतात म्हणून मग ह्या साड्या 2 घेऊन आले मी जेव्हा मांडव्याला जायचं तेव्हा आवर्जून घेऊन ठेवेल असली साडी म्हणून ही 2 साड्या अंगावर टाकून बघत होती तर कशा दिसत आहेत काय दिसत आहेत चालू होतं आईचं हां बघ ही साडी छान दिसायला लागली साडी भारी दिसायला ही गुलाबीपेक्षा ही छान दिसायला साडी तुला छान दिसायला साडी आणि तू कधी असला कलर वापरलेला नाही म्हणून तुला तसं वाटायला लागलं तू घालून बघ साडी मग बघ कसं वाटेल 2 पाकाला शिवून व्यवस्थित पिशवी घालून ठेवायची नाही भारी दिसायला लागले घालत जा मी बी आता एखादी दिल पाठवून असते साडी तुला पुन्हा गुलाबी आमच्याकडे बघते लाल कलर असला तर आता हां लाल किंवा केशरी आमच्याकडे बघते आता हे बी साडी नेसायला का चांगली साडी आहे ती बी उगा साधी आहे म्हणून आई करू नको मऊ सुताची किती येतं कंबर बघून निघाली मऊ सुताची आहे साडी ती छान आहे साडी हां घ्या अंगावर फोटो काढते बघ कसले भारी फोटो काढते तर अधिक महिना असल्यामुळे ना आम्ही आईची वटी भरली कारण प्रत्येक ठिकाणी सांगत होते यावर्षी की आईची वटी भरायची म्हणून त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी वटीचा छोटासा कार्यक्रम केला आणि नंतर बाळूला वाटलं की आपण आजीसाठी काहीच केलेलं नाही आहे त्याच्यामुळे त्यांना पण 100 रुपये दिले आणि मग नंतर आजीच्या पाया पडल्या कारण आजीनंच त्याला लहानपणापासून सांभाळलं होतं जेव्हा छोटासा होता ना तो 1.25 महिन्याचा तेव्हापासून त्याला इथं आजीनं सांभाळलं होतं लातूरच्या म्हणून तो जास्त करून माझ्यापेक्षा जास्त करून क्लोज लातूरच्या घरी आहे कधी पण पुण्याहून आलेला तो आधी लातूरला जातो आणि मग नंतर मांडव्याला येतो मांडव्याला तर कधी एखाद्या वेळेस आला तर येतो नाही तर नाही पण येत तर आमचा छान असा कार्यक्रम पार पडला होता आणि आज स्वयंपाकाला आम्हाला सगळ्यांना सुट्टी होती कारण आज स्वयंपाकाचं जो जागा आहे ते भावानं धरली होती तर मला दिसेलच तो काय करतो स्वयंपाक तर झाला असता त्याच्यामुळे ना आमच्या भावानं आज स्वयंपाकाला आम्हाला सुट्टी दिली पण भाऊजाईला सुट्टी नाही आम्हाला फक्त सुट्टी आहे तुम्हाला कशी सुट्टी मिळाली आम्हाला सुट्टी मिळाली ना काय चालू आहे स्वयंपाक आता हो मय हो भजे हा गो बाई काय खरं नाही गाव झालाय दिसत चालू आहे खायला मग काही नाही आता नाही बाबा तुझ्या पप्पाला केलं मग आम्हाला कशाला काय बोलू एवढ्या टाकल्यावर तर तेलामध्ये कसं घेवायचे हा तात्या पण चांगली भजी करतो या हो नाही बाबा हा छान झाले हा लेकर असलं करते ते तेलापासून इकडे काय खिचडी किती आहे का राईस आज राईस आणि भाज्याचा बेत आहे चला आता इथं राईस होत आलंय त्याच्यावर वज्ज ठेवलंय तांब्या ठेवलाय
आता राईस होत आलाय, भज्जे झालेत, अजून कढई बघा तेलाची कशी गरम आहे, अजून पोळायला लागले. मिरची भज्जे केलेत आज खायला. राईस केलाय, रस बनवलाय आंब्याचा, कारण आंब्याच्या सीझनमध्ये कंप्लीट 4 महिने आंबे राहतात, तर कंप्लीट 4 महिने रस इथं आईच्या घरात बनतो. कारण ह्यांना रस इतका आवडतंय ना भावाला आमच्या, की काय सांगायलाच नको. रसाशिवाय तर जेवण अपूर्णच आहे त्याचं. त्याच्यामुळे मग इरी टाईमला गोड काहीतरी पाहिजे, आणि माझी पण तीच अवस्था झाली आहे. तर त्याला लाडू आवडते, मला लाडू आवडत नाही अजिबात. मला दूध खीर आवडते, दूध खीर, श्रीखंड आणि अजून काय म्हणतात त्याला, शिरा, हे असलं मला लागतं. त्याला फक्त लाडू लागते. आता बघा रस बनवला इथं, आता रस काढतो बाहेर. फ्रीजमध्ये बर्फ तर किती झाला आहे, बाप रे बाप. बनवला रस, राहू द्या, आता पुन्हा काढते रस, नाहीतर अजून जेवणाच्या टायमापर्यंत अजून रस काय म्हणते त्याला, थंड राहत नाही, गरम राहते. चला आता आम्हाला जेवायचे. आता भांडे तर एवढे पडायलेत ना, सगळे कुटुंब एकत्र आल्यामुळं आम्ही आता पत्तरवाळ्या घेतलेत आता जेवायला. हे मोबाईल ठेवा बाजूला. चला आता आम्ही जेवण करतोय. मी आता व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय. श्री स्वामी समर्थ.